फक्त एक नजर पुरेशी असते प्रेमात पडण्यासाठी, आणि काही क्षण पुरेसे असतात एका आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीची बांधणी करण्यासाठी, ज्यासाठी एकजण सगळं काही त्याग करायला तयार असतो. अशा या दोन बाजूंना एकत्र आणणारा दिग्दर्शक अतुल सभरवाल यांचा थ्रिलर चित्रपट बर्लिन. अपारशक्ती खुराना आणि इश्वाक सिंग यांच्या उत्कृष्ट अभिनयासह राहुल बोस यांच्या अप्रतिम भूमिकेने चित्रपट अधिक संस्मरणीय बनवला आहे. हा चित्रपट तुम्हाला संपल्यानंतरही विचार करत ठेवतो, खास करून त्याच्या चांगल्या बांधलेल्या क्लायमॅक्समुळे. हा चित्रपट 1993 साली घडतो, जेव्हा रशियाचे अध्यक्ष भारताला भेट देणार असतात. या गोष्टीला प्रचंड राजकीय परिणाम होतात. अमेरिकेला आधीच या भेटीमुळे भारत आणि रशियामध्ये होऊ शकणाऱ्या भागीदारीची चिंता आहे. पुष्किन वर्मा, अपारशक्ती खुराना, जो एका शाळेत हातवारे भाषेचा शिक्षक आहे, याच्यासाठी हे सगळं फक्त रेडिओवरून ऐकलेली आणि वर्तमानपत्रांमधून वाचलेली गोष्ट असते. मात्र त्याचं आयुष्य तेव्हा बदलतं जेव्हा त्याला एका मूकबधीर माणसाची चौकशी करण्यासाठी बोलावलं जातं. हा माणूस अशोक कुमार, इश्वाक सिंग, एक गुप्तहेर असल्याचा संशय आहे आणि रशियाच्या अध्यक्षांच्या हत्येच्या कटात त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याचं मानलं जातं. पुष्किनला त्याचं काम काय आहे याची काहीच कल्पना नसते. आणि तिथे येतो जगदीश, राहुल बोस, एक शिताफीने काम करणारा आणि आपल्या मर्जीने सगळं घडवणारा अधिकारी. पुष्किनला चौकशीतून हळूहळू बर्लिन कॅफे आणि त्याचं महत्त्व समजतं. ही अशी जागा आहे जिथे उच्चस्तरीय व्यक्ती येतात आणि खाजगी व्यवहार होतात, ज्याची कुणालाही खबर लागत नाही. अशोक, जो मूकबधीर असूनही सगळं बारकाईने बघत असतो, चौकशी दरम्यान महत्त्वाचा संशयित ठरतो. चित्रपटात बहुतेक वेळा चौकशीच्या खोलीत घडत असलेली घटना आपल्याला जखडून ठेवते, पण अपारशक्तीच्या पात्रामुळे आणि बर्लिन कॅफेमधील फ्लॅशबॅक दृश्यांमुळे ती क्लॉस्ट्रोफोबिया मोडली जाते. चित्रपटावर 70च्या काळाची झाक असणारा एक वेगळाच सपिया टोन दिसतो, ज्यामुळे 90च्या दशकातलं वातावरण अधिक स्पष्ट होतं. चित्रपटाच्या कथेत बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, कारण फ्लॅशबॅक आणि वर्तमान काळाच्या घटना कधीकधी गुंतागुंतीच्या होतात. आणि हा असा थ्रिलर आहे ज्यातली राजकारणाची बाजू नीट लक्षात घेतली नाही तर ती OTTवर पाहताना गोंधळून जाऊ शकते. अतुल सभरवाल यांनी एक प्रभावी राजकीय थ्रिलर तयार करण्याचं कौशल्य दाखवलं आहे. त्यांनी जुबिली या वेबसिरीजमध्ये अपारशक्तीच्या अभिनय क्षमतेला उजाळा दिला होता आणि बर्लिनमध्येही त्यांनी पुन्हा एकदा कालानुरूप थ्रिलर तयार केलं आहे, ज्याने प्रेक्षकांना पहिल्या क्षणापासूनच बांधून ठेवले आहे. त्यांनी विविध भावना आणि गोष्टी हाताळल्या आहेत, परंतु कधीही अतिरेक केलेला नाही. त्यांनी नैतिकतेच्या मर्यादा ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते कधीही उपदेशक वाटत नाहीत. इश्वाक सिंग या चित्रपटाचा खरा हिरो ठरतो. त्याच्या पात्रातही खूप स्तर आहेत, पण त्याच्यावर संवादाशिवाय व्यक्त होण्याचं मोठं काम असतं. त्याच्या डोळ्यातून सगळं स्पष्ट व्यक्त होतं आणि ते त्याने कमालीचं साकारलं आहे. इश्वाकने या भूमिकेत स्वतःचं कौशल्य पुन्हा सिद्ध केलं आहे. राहुल बोस जगदीशच्या भूमिकेत तितकाच प्रभावी आहे. एकंदरीत बर्लिन हा एक असा चित्रपट आहे जो तुमचं लक्ष खिळवून ठेवतो. हो, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मजा आली असती, पण तो लहान पडद्यावर पाहतानाही तितकाच आकर्षक आहे. रेटिंग 3.55